आता या भागामध्ये दादाजी नैसर्गिक तंत्र संचालन व भौतिक विज्ञान याच्याविषयी बोलतात। ते काय म्हणतात? दादाजी म्हणतात, आज परदेशात सर्वत्र विज्ञानाचा अतिरेक झाला आहे। याच्यामध्ये नॉर्मॅलिटी म्हणजे सामान्यता आणायला पाहिजे। प्रत्येक वस्तूमध्ये नॉर्मॅलिटी असायला पाहिजे, तरच मनुष्य सुखी होणार। ठीक आहे ना? जे नैसर्गिक आहे, जेव्हा जितकी आवश्यकता असते तेव्हा तितके आपोआप मिळते। पण हे जे लोक आहे ना, विचित्र आहे। एक मनुष्य जेव्हा कडक इस्त्रीचे कपडे घालून बाहेर जातो, पाऊस यायला सुरुवात झाली, शिव्या शाप देतो। आणि दुसरा एक शेतकरी, तो चातकाप्रमाणे पावसाची वाट बघतो। असे हे निरनिराळे मिश्रित भाव या ब्रह्मांडामध्ये जातात आणि त्यामुळे सगळी गडबड होऊन जाते। कारण तुमचा भाव आणि नेचरची ॲडजस्टमेंट, निसर्गाची तडजोड याच्या आधारावर हे सर्व तंत्र चालते। म्हणून दादाजी म्हणतात, निसर्गात कोणतीही ढवळाढवळ करू नका, आपला भाव बिघडू देऊ नका, आपोआप सर्व मिळेल। उद्या सकाळी सूर्य उगवला नाही तर काय होईल असा कोणी विचार करतो का? आणि आला तरी काय? जिकडे तिकडे अतिरेक झाला आहे, त्यामुळे सर्वांना थकवा येतो। जास्त असला तरी सुद्धा थकवा येतो। दुःख आणि सुख हे तर सापेक्ष आहे। कोणी एखादा शेठजी उन्हात फिरत असताना वाटेत बाभुडीचे झाड दिसले, त्याच्या खाली बसला तर त्याच्या सावलीमध्ये विश्रांती घेत गार वारा त्याला सुखाचा अनुभव होईल। पण तेथे जर त्याला 4 तास बसून ठेवले तर जास्त वेळ बसण्यामुळे तो थकून जाईल, त्याला कंटाळा येईल आणि परत तो दुःखी होईल। नॉर्मॅलिटी ही अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे। अबव नॉर्मल पण नको आणि बिलो नॉर्मल पण नको। सरासरीपेक्षा जास्त नको, सरासरीपेक्षा कमी नको।